क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण उशिरा व मोडकळीस आलेल्या एसटी बसचा प्रवाशांना मनस्ताप। आगार व्यवस्थापक राहुल बोरसे म्हणतात, ट्रॅक्टर वाहतुकीमुळे बस उशिरा। कळवण आगाराचा भोंगळकार भार चव्हाट्यावर। कळवण तालुक्याच्या आदिवासी बहुल ग्रामीण भागात एसटी बसेस सेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। कळवण आगारातून सुटणाऱ्या एसटी बस या वेळेवर पोहोचत नाहीतच, शिवाय जुन्या व मोडकळीस आलेल्या बसमुळे वारंवार बिघाड होऊन प्रवासात अडथळा निर्माण होतो। यामुळे शालेय विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी तसेच वृद्ध आणि बाजारासाठी येणारे ग्रामस्थ प्रचंड अडचणीत सापडले आहेत। विशेषतः कळवण सावर्णा मार्गावर धावणारी बस नेहमीच 1 ते 1.5 तास उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांचा संयमाचा अंत होत आहे। विद्यार्थ्यांना उशिरा घरी पोहोचावे लागत असल्याने त्यांची सुरक्षितता देखील धोक्यात येत आहे। अनेकदा हे विद्यार्थी रात्रीच्या वेळेस गावात पोहोचत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या गंभीर परिस्थितीबाबत जेव्हा कळवण आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर वाहतुकीमुळे बस उशिरा पोहोचते असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली। मात्र हे उत्तर प्रवाशांना समाधानकारक न वाटता अधिकच चीड आणणारी ठरली आहे। कळवण आगारातील बहुतांश बस या जुन्या असून त्यांची नियमित देखभाल होत नसल्याचे चित्र आहे। रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना रस्त्यावरच थांबावे लागते। काही वेळा प्रवासी पायी प्रवास करण्यासही भाग पडतात। ग्रामस्थ आणि विद्यार्थी वर्ग यांनी कळवण आगार व्यवस्थापनाकडे आग्रहाने मागणी केली आहे की या मोडकळीस आलेल्या बस तात्काळ बदलण्यात याव्यात, वेळेचे काटेकोर पालनासाठी योग्य नियोजन करण्यात यावे आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बससेवा उपलब्ध करून द्यावी। जर आगार व्यवस्थापनाने लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर प्रवाशांचा संतप्त प्रतिक्रिया आंदोलनाच्या रूपात व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा, कळवण। काय सांगाल सेठ, कळवण आगाराच्या ज्या पश्चिम पट्ट्यात जाणाऱ्या ज्या बसेस आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि प्रवाशांचं म्हणणं आहे की त्या वेळेवर पोहोचत नाही, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला एक स्थानिक म्हणून काय अनुभव आहे? सावर्णाची बस आहे ती 1 वाजता आली पाहिजे, ती पर 1:30-2 वाजता येते। त्याच्यामुळे 1 ते 2 तास मुलांना मुलींना थांबून राहावं लागतं। खूप वेळ लागतो, मुलांचं जेवण झालेलं नसतं, मुलं बिचारे उपाशीच बसून जातात। सावर्णा बस ही लवकर सोडण्यात यावी आणि थोडं व्यवस्थित बसचं टायमिंग सोडण्यात यावं आणि नव्या बस देण्यात याव्या। जुन्या बस येतात आपल्या कळवण तालुक्यात, तिकडे पश्चिम पट्ट्यात जुन्या बस, नवी बस येतच नाही, थोडं जुन्याच बस येतात। सावर्णा हे फार लांब आहे, सुरगाणा तालुक्यातलं गाव आहे, इथे नवीन बस देण्यात यावी। ती बस खूप लांब जाते, ती बस पूर्ण पॅक असते, ते बसमध्ये जागा राहत नाही। त्याच्यानंतर जवळजवळ 25-30 प्रवासी उठतात, मग ते बिलवाडी गाडीत जातात। बिलवाडी गाडी 3 वाजता येते, म्हणून सावर्णा गाडी ही कमीत कमी 1 ते 1.5 आसपास आली पाहिजे। सेठ, आताच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे महामंडळाचे TC असतात म्हणजे तिकीट चेकर, ते अक्षरशः 1-1.5 तास वैतागले, बसची वाट पाहून निघून गेले। या नियोजनावर महामंडळाने काय नियोजन करणं गरजेचं आपल्याला? बसेस सोडल्या पाहिजे, प्रवाशांची योग्य प्रवासांना योग्य टायमात गेला घरी तर ते घरचे लोक वाट बघतात का बस आली नाही, आपलं पाल्य कावर आलं नाही, म्हणून वेळेवर बस सोडली पाहिजे। दीदी, तुम्ही कॉलेजहून आलात का? हो। या ज्या एसटी बस आहे त्या वेळेवर येतात का? नाही। किती उशिराने येतात? अर्धा एक तासाने। आता कोणत्या बसची वाट बघताय तुम्ही? बिलवाडी। अजून आली नाही का? नाही। बरं, मग शासनाकडे काय मागणी असणार महामंडळाकडे? आमची हीच मागणी आहे की बस लवकर यावं, वेळेवर यायला पाहिजे। आता तुम्ही ज्या गावात चाललात ते काय गावाचं नाव आहे? आंबुर्डे। तिथं कुठं उतरता तुम्ही? आम्ही जनकापूरला। आणि तिथून घरी कसं पोहोचता? पायी। मग घरी जायला उशीर होतो का तुम्हाला? जनकापूरला जायचं। कोणत्या गाडीची वाट बघतो? मग बस वेळेवर येत नाही का? तुम्ही कोणत्या गावाला जाणार आहे तिथे? आंबोडीला। कोणत्या गाडीची वाट बघताय? रोजच या बस उशिराने पोहोचतात का? वेळेवर पोहोचत नाही? काय मागणी असणार महामंडळाकडे? आमची मागणी अशीच आहे की लवकर वेळेवर बस पाहिजे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।